आता बातमी पालघरमधून आहे। पालघरच्या केळवे रोडमध्ये पुराच्या रौद्र रूपाचा एक काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग समोर आलाय। घरात शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे एका कुटुंबाला तब्बल 4 तास मृतदेह घेऊन घराच्या छतावर बसण्याची वेळ आली आहे। एका बाजूला मृतदेह तर दुसऱ्या बाजूला स्वतःचा जीव वाचवण्याची त्यांची ही धडपड। पालघरच्या केळवे रोडमध्ये पुराच्या रौद्र रूपाचा काळीज पिळवटून टाकणारा एक प्रसंग समोर आलाय। 6 जुलैला घरात शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे एका कुटुंबावर तब्बल 4 तास मृतदेह घेऊन घराच्या छतावर बसण्याची वेळ ओढावली आहे। 55 वर्षीय अनुसया मनोहर लिलका यांच्यावर धुंदलवाडी या ठिकाणच्या रुग्णालयात उपचार सुरू होते। मात्र या उपचारादरम्यानच रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला। सोमवारी पहाटे त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून केळवे रोड या ठिकाणी आणण्यात आला। मात्र पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या रेल्वे भुयारी मार्गामध्ये पुराचं पाणी साचलेलं होतं। त्यामुळे मृतदेह खांद्यावरून देवीपाड्यातील त्यांच्या घरापर्यंत आणावा लागला। पण सकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढला आणि काही वेळातच पुराचं पाणी त्यांच्या घरात शिरलं। पाण्याचा प्रवाह इतका वाढला की मृतदेह वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला। अखेर कुटुंबियांनी घराच्या किचनच्या भागातील छताचे 2 सिमेंटचे पत्रे फोडले आणि मोठ्या कष्टानं मृतदेह छतावर नेला। पावसात मृतदेह भिजू नये म्हणून त्याला प्लास्टिकने झाकून ठेवत कुटुंबियांनी तब्बल 4 तास छतावरच आसरा घेतला। एका बाजूला आयुष्यभराची साथ सोडून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह आणि दुसऱ्या बाजूला पुरापासून आपल्या कुटुंबाला वाचवण्याची धडपड, असं दुहेरी संकट लिलका कुटुंबावर ओढावलं। 2 तासांनंतर पुराचं पाणी हळूहळू ओसरू लागलं। त्यानंतर मृतदेह पुन्हा खाली आणण्यात आला। ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे केला। लाकडांची व्यवस्था करून देवीपाडा स्मशानभूमीत अनुसया लिलका यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मात्र या हृदयद्रावक प्रसंगामुळे निसर्गाच्या रौद्र रूपानं माणुसकीलाही अश्रूंमध्ये भिजवलंय।